इयत्ता 10वी विषय इतिहास पाठ 3 उपयोजित इतिहास। या पाठात आपण इतिहासाचा आजच्या पिढीसाठी काय व कसा उपयोग आहे हे अभ्यासणार आहोत। उपयोजित इतिहास म्हणजे काय? उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास हा शब्द वापरला जातो। त्यालाच इंग्रजीमध्ये पब्लिक हिस्ट्री असे म्हणतात। इतिहासाविषयी अनेक गैरसमज आपल्या मनात आहेत। इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो। दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयांचा काही उपयोग नाही। इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही, असे एक ना अनेक गैरसमज इतिहास या विषयाबाबत लोकांच्या मनामध्ये आहेत। अशा गैरसमजांवर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास। परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात। भारतात बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे। तिथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालते। भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो। वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यांसारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते। त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते। उदाहरणार्थ, हडप्पा संस्कृती हा घटक आपण घेतला तर हडप्पा संस्कृतीतील नगररचना ही आदर्श नगररचना होती। तशा प्रकारची नगररचना आजच्या काळात दिसतेच असे नाही, किंबहुना जवळजवळ नाहीच। पण ह्या संस्कृतीतील नगररचनेचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला आणि ती नगररचना जर आजच्या काळात आपण वापरली तर एक आदर्श देश, आदर्श गाव, आदर्श समाज निर्माण होऊ शकतो। उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो। संग्रहालये, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो। पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते। समाज मनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते। तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळाच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्येही ते सहभागी होऊ शकतात। आपल्या परिसरातील उदाहरण जर आपण घेतले तर आपल्या परिसरामध्ये असलेला वसईचा किल्ला, या किल्ल्याचे संरक्षण होणे आवश्यक आहे, त्याचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे। जर इतिहासाची जाणीव तेथील लोकांमध्ये निर्माण झाली तर त्याच्या संवर्धनासाठी निश्चितच प्रयत्न केले जाऊ शकतात। उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन। वेगवेगळ्या विषयांमध्ये संशोधन कसे करायचे व त्या विषयांमध्ये इतिहासाचा उपयोग कसा करायचा हे अभ्यासूया। इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो। वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या घटनांवरच आधारलेली असते। या घटना राजकारण, सामाजिक, धार्मिक संघटन, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात। उदाहरणार्थ, मोबाईल हा एका दिवसात तयार झालेला नाही, तर तो टप्प्याटप्प्याने बनला आहे। मोबाईलच्या प्रत्येक टप्प्यात सुधारणा घडून आली आहे। ही सुधारणा घडविण्यासाठी मोबाईलच्या इतिहासाचा अभ्यास आवश्यक आहे। प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो।
त्या त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर अवलंबून असते. त्या अनुषंगाने अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ तत्त्वज्ञान. विविध विचारसरणीचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे. उदाहरण घेता येईल की राष्ट्रवादी विचारसरणीचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर राष्ट्रवादी विचारसरणीचे तत्त्वज्ञान आपल्याला समजून घ्यावे लागेल. यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागेल. तत्त्वज्ञान समजून घेताना ते तत्त्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले आहे त्या भाषेच्या इतिहासाचाही उपयोग होतो. विज्ञान. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या संशोधनामागील कारण परंपरेची साखळी समजून घेणे. उदाहरणार्थ न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत मांडण्यासाठी कोणती घटना कारणीभूत झाली तर न्यूटन झाडाखाली बसलेला असताना झाडावरचे फळ त्याच्या डोक्यावर पडले. फळ झाडावरून खालीच का पडले? वर फेकलेली कोणतीही वस्तू परत पृथ्वीवरच का पडते? ह्या घटनेचा त्याने सखोलपणे अभ्यास केला आणि त्यातूनच त्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. थोडक्यात कोणत्याही शोधामागील कारण परंपरेची साखळी समजून घेण्यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. गरज ही शोधाची जननी असते असे म्हटले जाते. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधांमागील कारण परंपरा कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. उदाहरणार्थ आजच्या प्रगत अण्वस्त्रांचा विचार करता त्याचा अभ्यास करण्यासाठी अणुविज्ञानाचा अभ्यास करावा लागेल. अणूचा शोध, अणूपासून पहिल्यांदा तयार झालेला अणुबॉम्ब आणि त्यानंतर तयार झालेली अण्वस्त्रे, ह्या सगळ्यांचा क्रमाने आपणास अभ्यास करावा लागतो आणि त्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. तंत्रज्ञान. कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे, यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असतात. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे होते. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले? विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे आवश्यक असते. उद्योगधंदे आणि व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजामधील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते. त्यामुळे सांस्कृतिक संबंधांचे जाळेही सतत विकसित असते. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचाच हा एक भाग असतो. त्यांचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे असते. बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप बदलत गेले. या सर्वांमधील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाजरचना बदलत गेली. हा सर्व प्रयास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादींचा इतिहास अभ्यासावा लागतो. व्यवस्थापनशास्त्र. उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजून घेणे आवश्यक असते.
या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरांवरील लोकांची परंपरागत मानसिकता समजावून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनांवर अवलंबून असतो त्यांचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणे सोपे होते. उदाहरणार्थ, बाजार आणि विक्री हा विषय जर आपण घेतला तर शेतीविषयक असलेल्या अनेक संघटना, बाजार समिती आणि इतर संघटना ह्यांचा अभ्यास केला तर बाजार आणि विक्री यांच्या क्षेत्रातील आजचे व्यवस्थापन करणे अतिशय सोपे जाईल. कला, विविध कला क्षेत्रांमधील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरांच्या आधाराने झालेला कलांचा विकास समजून घेणे महत्त्वाचे असते. कोणत्याही कलाविष्काराचे मर्म कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतो. मानव्य ज्ञानशाखा, इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांसारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजून घेणे हे या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते. वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजांमध्ये त्यासंबंधीची अनुमाने लोक बांधू लागले. त्यातून जगाच्या उत्पत्तीसंबंधीच्या कथा, सृष्टीचक्र आणि मानवी जीवनासंबंधीची मिथके, देवदेवतांसंबंधीच्या कल्पना आणि त्या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले विधी, त्यासंबंधीचे तात्विक विवेचन यांचा विकास झाला. प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टींविषयीच्या विचारात तत्त्वज्ञानाची बीजे आहेत. इथे उल्लेख केलेल्या मानव्य शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्त्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते.